ज्या दिवसापासून भाजपचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की वेगळ्या वेगळ्या विभागाचे पेपर त्या ठिकाणी फुटलेले आहेत. पेपर फुटी आणि भारतीय जनता पक्ष यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. हे अनेक पेपर फुटीमध्ये दिसून आलेलं आहे. नीट मध्ये भाजपचे लोक होते, टीईटी मध्ये भाजपचे लोक होते. अगदी नीट मधनं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घरामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेली उदाहरणं देशामध्ये अनेक न्यूजवरती आपण पाहिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये टीईटीत सगळ्यात मोठा घोटाळा झालाय, जिथे पैशांनी रिझल्ट विकत घेतल्या गेले आहेत. एवढं परखडपणे आणि अशा भाषेत बोलतोय की जणू काही मी आरोप लावतोय, तर आय एम सेइंग विथ एव्हिडन्स. पेपर फुटी पेपर फुटी पेपर फुटी, जिकडं बघावं तिकडं सध्या एकच शब्द ऐकायला मिळतोय, तो म्हणजे पेपर फुटी. नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या तर स्वप्नातही पेपर फुटी येत असेल, कारण अलीकडेच मोदी सरकारमधील एका मंत्र्याची विकेट याच पेपर फुटीने काढली आहे. त्यांना देशभरातल्या इतर आंदोलनाला बळ मिळालंय आणि महाराष्ट्र व्यापी कशात असो नाहीतर नसो, पण पेपर फुटीत तर पहिला आहे. महाराष्ट्रात तब्बल 15 पेपर फुटल्याचा दावाच रोहित पवारांनी केलाय. काल ते म्हणत होते एमपीएससी मार्फत होणारा एफडीएचा पेपर फुटला, तर ते आज म्हणतायत एमएसटी सीईटीचा पेपर फुटलाय. त्यामुळे आता पुन्हा राजकीय राडा सुरू झालाय. बरं, हा आरोप फक्त रोहित पवारांनीच केला नाहीये, तर काँग्रेसही यात उतरलीये. त्यामुळे मैदान तापलंय. आता या परीक्षेत किती बट्ट्याबोळ आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत एलएस मराठी. महाराष्ट्रात पेपर फुटी आणि परीक्षा घोटाळ्यांवरून राजकीय वातावरण प्रचंड तापलं असून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. राज्यातील शासकीय भरती परीक्षांपासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांपर्यंत लागलेले पेपर फुटीचे आणि गैरप्रकारांचे ग्रहण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करत असल्याचा आरोप केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांनी पुराव्यांसह केलेल्या या आरोपांमुळे राज्यातील परीक्षा पद्धती, गृह विभागाची संशयास्पद भूमिका आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांची विश्वासार्हता पूर्णपणे मोडीत निघाल्याचं चित्र निर्माण झालंय. गेल्या काही वर्षात एकामागून एक अशा अनेक परीक्षांचे पेपर फुटल्यानं लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून यावरून आता महाराष्ट्रात मोठे राजकीय युद्ध पेटलंय. भाजपचे सरकार आल्यापासून राज्यातील परीक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा थेट हल्लाबोल आमदार रोहित पवार यांनी केलाय. राज्यात आतापर्यंत तब्बल 15 वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला असून या सर्व प्रकरणांमध्ये राज्य सरकार आणि विशेषतः गृह विभाग मूळ सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. रोहित पवार यांच्या मते परीक्षांमधील भ्रष्टाचाराचे आणि पेपर फुटीचे सर्व ठोस पुरावे त्यांनी स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे म्हणजेच एमपीएससी कडे सुपूर्द केले आहेत. असे असतानाही तपास यंत्रणांकडून योग्य गतीने कारवाई होत नसल्यानं सरकारचा हेतू शुद्ध नसल्याचं स्पष्ट होतंय. देशभरातील भाजप नेते बिगर भाजप सहित राज्यांमध्ये पेपर फुटीच्या मुद्द्यांवरून आंदोलने करत सुटले आहेत, परंतु त्यांनी आधी महाराष्ट्रात येऊन येथील शासकीय परीक्षांमध्ये होणाऱ्या अवाढव्य घोटाळ्यांविरोधात निदर्शने करावीत असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे. गृह विभागाच्या संत कारभारामुळे आणि कोणाला तरी पाठीशी घालण्याच्या भूमिकेमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत चालले असून त्याचा फटका गरीब आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना बसतोय. ज्या दिवसापासून भाजपचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की वेगळ्या वेगळ्या विभागाचे पेपर त्या ठिकाणी फुटलेले आहेत. काल प्रेस कॉन्फरन्स इथंच जेव्हा आम्ही घेतली, त्याच्यामध्ये 15 वेगळे विभाग आपल्या सर्वांना दाखवलं ज्याचे पेपर तिथं फुटलेले आहेत. आणि जर सीईटीचा सुद्धा पेपर तिथं फुटत असेल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर कालपासून भाजपकडनं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन वेगळ्या वेगळ्या राज्यात सुरू केलेलं आहे की जिथं भाजपचं सरकार नाही तिथे असणारे जे कुठलं सरकार आहे तिथला पेपर फुटला, नाहीतर फुटलेली जी चर्चा सुरू झाली असेल तिथं ते आंदोलन करतात. माझं एकच म्हणणं आहे त्यांना, दुसरीकडे कुठं आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रात भाजपच्या देशातल्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी यावं आणि त्यांच्याच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणं हे फार महत्त्वाचं आहे. ही आजची तशी परिस्थिती आहे. शासकीय भरती परीक्षांमधील गोंधळाचे हे सावट आता राज्यापुरते मर्यादित न राहता अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या एमएचसीईटी परीक्षेवरही पडलं आहे. एमएचसीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक गैरप्रकार आणि गुणांची फेरफार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येतोय.
हा घोटाळा उघडकीस आणण्यात केवळ राजकीय नेत्यांचा सहभाग नाहीये, तर राज्यातील नामांकित शिक्षक आणि पत्रकारांनीही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिक्षकांनी प्रत्येक पुराव्यांसह आणि तांत्रिक विश्लेषणासह MHCET परीक्षेतील त्रुटी समोर आणल्या आहेत. जेव्हा कोणत्याही राजकीय हेतूशिवाय शिक्षक आणि पत्रकार यांसारखे अराजकीय लोक पुराव्यांच्या आधारे बोलतात, तेव्हा त्या आरोपांमधील सत्यता अधिक अधोरेखित होते आणि जनतेचा त्यावर अधिक विश्वास बसतो. या संपूर्ण CET घोटाळ्याचा सर्वात आधी पर्दाफाश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. त्यांनी या परीक्षेच्या पारदर्शकतेवर सुरुवातीलाच गंभीर प्रश्न उपस्थित केले होते, ज्याचा धागा पकडत आता संपूर्ण विरोधी पक्षाने सरकारला कोंडीत पकडण्याची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये CETत सगळ्यात मोठा घोटाळा झालाय, जिथे पैशांनी रिझल्ट विकत घेतल्या गेले आहेत. एवढं परखडपणे आणि अशा भाषेत बोलतोय की जणू काही मी आरोप लावतोय, तर आय एम सेइंग विथ एव्हिडन्स. खूप क्लिअर कट एव्हिडन्स आहे. या सिस्टमला कॉम्प्रोमाइज केले गेले. पूर्णपणे डिटेल्ड मी तुम्हाला एक रिपोर्ट बनवलाय. सगळ्यात पहिले काय झाले, तर असे विद्यार्थी मध्ये आलेत मेरिट लिस्टमध्ये ज्यांचा परफॉर्मन्स CETला चांगला होता. ओनली इन CET एक्झाम. त्यांना 10वीत पण चांगले मार्क नाहीत, त्यांना 12वीत पण चांगले मार्क नाहीत, त्यांना JEE मध्ये पण चांगले मार्क नाहीत. लेटेस्ट सी डेटा काय म्हणतोय. सगळ्यात पहिले HSC वर्सेस CET ही फर्स्ट डिबेट आहे की जर CETला चांगले पर्सेंटाईल असतील, CETला जर टॉपर आहे महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे, तर याची संभावना खूप जास्त आहे, मोर दॅन 95 to 99% त्यांना बोर्डमध्ये पण मार्क्स चांगले असतील. याला म्हणतात पॉझिटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. तसंच निगेटिव्ह कोरिलेशन पण असतं. जर CETला खूपच कमी पर्सेंटाईल असले तर विद्यार्थी तेवढा सिरियस नसतो, तो बोर्डला पण कमी असतो. याचा डेटा हा बिलकुल मॅच करत नाही. 2024चा बघा. याचा रँक 3 आहे, ज्या विद्यार्थ्याचा रँक 3 आहे आणि ज्याचे पर्सेंटाईल आहे 100, म्हणजे टॉपर आहे. टॉपर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, असं समजा तुम्ही हे एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे. तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे त्याला बोर्डमध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45% पडतात. 45% पडतात PCM मध्ये, जेव्हा की फिजिक्स केमिस्ट्रीला तर 30 मार्क प्रॅक्टिकलचेच देतं कॉलेज. या CET परीक्षा घोटाळ्याला अधिक गंभीर आणि राजकीय वळण मिळालं ते नांदेडमधील एका धक्कादायक प्रकरणामुळे. काँग्रेस पक्षाचे नांदेड येथील भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांच्या निकालाचा दाखला देत या संपूर्ण प्रक्रियेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाढे यांनी आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांचे म्हणजेच अवनी आणि आरुष यांचे विविध परीक्षांचे गुण जाहीर करत हा सरळ गुणांचा आणि परीक्षा पद्धतीचा गैरप्रकार असल्याचा दावा केलाय. अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतलेल्या MHCET परीक्षेत या दोन्ही मुलांना तब्बल 99%च्या आसपास गुण मिळाले आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत कौतुकास्पद आणि उच्च कामगिरी मानली जाते. परंतु जेव्हा या मुलांच्या इतर शैक्षणिक परीक्षांच्या गुणांची तुलना केली जाते, तेव्हा या निकालामागील संशयाची सुई अधिकच गडद होते. पेपरफुटी आणि भारतीय जनता पक्ष यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. अनेक पेपरफुटीमध्ये दिसून आलेलं आहे. नीटमध्ये भाजपचे लोक होते, TET मध्ये भाजपचे लोक होते. अगदी नीटमधनं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घरामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेली उदाहरणं देशामध्ये अनेक न्यूजवरती आपण पाहिलेले आहेत. आता नांदेडमध्ये असाच प्रकार MHCET मध्ये सुद्धा घडलेला आहे. नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये, आणि JEEच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले. मात्र MHCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत. हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या MHCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे. यामागची कारणं काय? यांना पेपर कुठून मिळाला? एकीकडे गुणवत्ता दिसत नाहीये आणि दुसरीकडे मात्र 99% येतंय. हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते. यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का? याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे. कारण या देशातल्या गरिबांची लेकरं ही अत्यंत सामान्यपणे अभ्यास करून, मेहनत करून आपल्या भविष्यासाठी लढत आहेत आणि दुसरीकडे भाजपचे लोक मात्र त्यांचं भविष्य पेपरफुटीतून चोरत आहेत. याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला द्यावं आणि चौकशी करावी. काँग्रेसने सादर केलेल्या आकडेवारीनुसार या दोन्ही जुळ्या भावंडांना 12वीच्या मुख्य परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच PCM गटामध्ये अनुक्रमे अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे 56% आणि 51% गुण मिळाले होते. एवढंच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि कठीण मानल्या जाणाऱ्या JEE परीक्षेत या मुलांना अनुक्रमे अवघे 51% आणि 28% गुण मिळाले होते.
12वीच्या परीक्षेत जेमतेम उत्तीर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि जेईई परीक्षेत अत्यंत सुमार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानक राज्य पातळीवरील MSCET परीक्षेत 99% इतके उत्तम गुण कसे काय मिळू शकतात असा रास्त आणि तार्किक सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय। एका परीक्षेत सपशेल अपयशी ठरलेले विद्यार्थी दुसऱ्या समान काठिण्य पातळीच्या परीक्षेत थेट राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवतातच कसे, हा प्रश्न आता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय। या गुणांमधील अभूतपूर्व तफावतीमुळे या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत उच्च पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता काँग्रेस आणि संपूर्ण विरोधी पक्षाने लावून धरली आहे। परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांनी किंवा संबंधित महाविद्यालयांनी या गुणांमागील रहस्य शोधणं गरजेचं आहे, कारण यामुळे खऱ्या अर्थाने दिवस रात्र मेहनत करणाऱ्या गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत। तर दुसरीकडे या सर्व गंभीर आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक समोर येणाऱ्या या परीक्षा घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचा सरकारी यंत्रणांवरील विश्वास पूर्णपणे उडालाय। स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी हजारो रुपये फी भरणारे, ग्रामीण भागातून शहरात येऊन मेसचं जेवण खाऊन अभ्यास करणारे तरुण आज नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत। विरोधी पक्षाने या मुद्द्याला आता केवळ राजकीय विरोध न ठेवता विद्यार्थ्यांच्या हक्काची लढाई बनवलं आहे। पेपर फुटणं, निकाल रखडणं, गुणांमध्ये फेरफार होणं आणि राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांच्या मुलांच्या चुकीच्या मार्गाने पुढे आणणं, या सर्व प्रकारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी शैक्षणिक परंपरेला मोठा डाग लागलाय। मात्र यावर सत्ताधारी भाजपकडून अद्याप कोणतीही ठोस आणि समाधानकारक भूमिका घेण्यात आलेली नाहीये। गृह विभागाने या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करावं, अन्यथा हा विद्यार्थ्यांचा असंतोष येणाऱ्या काळात सरकारसाठी मोठा राजकीय फटका ठरू शकतो, असं वातावरण सध्या महाराष्ट्रात निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।